नमस्कार. आपला परिचय द्या. मी प्रशांत यशवंत टिळक, पेणला असतो, रायगड जिल्ह्यामध्ये. बरं. माझं लोकमान्य होममेड मिल्क प्रोडक्टच्या नावाने ब्रँड आहे स्वतःचा. अच्छा. अलिबागमध्ये माझं एक आउटलेट स्वतःचं आहे. अच्छा, काय काय बनवता तुम्ही? आम्ही श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, पनीर, ओके. आज आईस्क्रीम सगळं बनवता? सगळं बनवतो. दुधाचे जेवढे पदार्थ बनतात तेवढे सगळे बनवतो. तुम्ही एकेकाळी किती म्हणजे टनापर्यंत उलाढाल मी केली? 10 टनापर्यंत उलाढाल Monthly? केली होती मंथली. ओके. आज ती आता तुम्ही बदलत चालली नवीन? बदलत चाललंय. तर तुमच्याकडे आज गोशाळा आहे. तुम्ही का पाहतात हे सगळं? हे मी गायींवरचं असलेलं प्रेम आणि चांगलं देण्याची वृत्ती आणि मलाही घरात चांगलं खायला मिळावं ही इच्छा, म्हणून तुम्ही त्याच्यामुळे पाहता. मी हे सगळं करतो. तुमच्याकडे आता सगळी जनावर ड्राय आहे, हो तरी पण तुम्ही पाळता? हो ओके. तर मग तुमच्याकडे 2 वर्षापूर्वी तुम्ही किस्सा सांगताय, हो. काय अनुभव होता? माझ्या मित्रांनी गाय दिली होती, बरं. गिरलोंड जातीची होती. गिरलोंड, हा. हा, आणि त्याच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून त्यांनी ती ठेवायला दिली होती, बरं, बरं. विकायची नव्हती त्याला. बरोबर बरोबर. आणि त्याच वेळेला हा रसायनीचं एक पशुखाद्यवाले आहेत, हा. त्यांनी मला 25 किलोची एक बॅग मिल्क चार्जरची दिली होती. तुम्हाला मिरच्याचं माहित नव्हतं मला काय? काही माहित नाही, काही नाही. मी त्याच्यावर विश्वास ठेवला, हा. त्याने सांगितलं म्हणून मी ती विकत तुम्ही घेतली प्रयोगशील होते म्हणून तुम्ही घेतली आणि त्यालाही माहिती होतं की हा प्रयोगशील आहे, हा घेऊ शकतो. बरं, मग तुम्ही ती त्यावेळेला वापरत होता? 7,500 रुपयाची ती मी बॅग घेतली. बरोबर. त्याच्यानंतर त्या गाईला घालताना पण काही ते उद्देशाने घातली गेली नाही, बर बर. की अशीच आहे ना बॅग घरात, हा. घाला तिला, मग टाकली तुम्ही? म्हणून तिला घातली. बरं. ती गाय गाभण आहे हेही आम्हाला माहित नव्हतं 6 महिन्याची होईपर्यंत. तुम्ही तिला चालली? तरी तिला चालली. मग तिच्या चेहऱ्यात आणि तिच्या रंगात बदल होत गेला. बर. मग त्यावेळेला लक्षात आलं की गाभण आहे की काय, म्हणून डॉक्टरांकडनं तपासून घेतली, तर ती 6 महिन्याच्या पुढची गाभण निघाली. बर. मग नंतर आम्ही ती बॅग संपेपर्यंत तिला चालूच ठेवली, एकीला चालू एकटीलाच चालू ठेवली. मग ती व्याली? ती व्यायली, वासरू पण चांगलं झालं होतं तिला. हा. आणि नंतर माझ्या मित्रांनी एक 8-10 दिवसांनी व्यायल्यानंतर घेऊन गेला तो. बर त्यांनी बघितली गाय बर बर. आणि म्हणाला मी नेतो माझी मी. बर बर. जवळजवळ त्याकडे 22 लिटर पर्यंत ती गाय दूध दिलं. गीर गाय? गीर गायनी. बर. गीर आणि जर्सी अशी क्रॉस होती हा, मला वाटतं बर, ती, बर, गिरलँड हा. अशी हा, याच्यात नाही, होती. जर्सी नाही, ते गीरच आहे, हा. फक्त ती वेगळ्या पद्धतीने एक कारण तिला वशिंड नव्हतं, पण हायब्रिड ती अशी फ्लॅट होती. ती ब्राझीलच्या हा, लोकांनी पण माझ्या गळ्याला लागत होती. जवळजवळ मी आता 5'3" हाईटचा आहे बर बर आणि सुंदर गाय होती. बर. आणि मग ती आम्ही तुम्ही केली. संपूर्ण तिला खाऊ घातलं? हो, संपूर्ण घातलं. त्याच्यानंतर मग माझ्या ते लक्षात तरी आलो नव्हता विषय, बर बर बर. पण नंतर एक एक गोष्टी बघत गेलो. मला काही गोष्टी व्हिडिओ बघितले, त्यानंतर मेडिकली गोष्टींचे जे काही तोटे आहेत ते लक्षात आलं, की काही मेडिकलची औषधं आहेत की